नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी इथे अशी होणार आहे की बरेचसे कडधान्य असे असतात की ते भिजवावेच लागतात, तेव्हा त्याची आमटी किंवा भाजी छान होते. पण काही कडधान्य असे आहेत की न भिजवता सुद्धा आपण इन्स्टंट कुकरला लावून शिजवून आणि त्याची भाजी किंवा आमटी बनवू शकतो. तर आज तशीच एक आमटी इथे मी बनवणार आहे. मुगाची मी इथे आमटी बनवणार आहे. त्यासाठी मूग भिजत लावलेले नाहीये, तर इन्स्टंट मूग इथे मी धुवून स्वच्छ आणि कुकरला इथे शिजवून घेतलेले आहे. शिजवताना त्यामध्ये काय काय पदार्थ घातलेले आहेत ते मी इथे दाखवणार आहे. पण बरेचदा काय होतं की आपण विसरतो रात्रीचं कडधान्य भिजत लावायला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भाजी बनवायची असते. तर काही कडधान्य अशा आहेत की त्याची भाजी इन्स्टंट आपण बनवू शकतो. असे काही कडधान्य आहेत ज्या वेळेला आपल्याला घाई असेल किंवा विसरलो असेल तर आपण करू शकतो. अशीच आजची आपली ही रेसिपी असणार आहे. ही आमटी आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा नाचणीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते. तर आज इथे मी नाचणी आणि तांदळाच्या पिठाची मिक्स अशी भाकरी पण सुद्धा इथे दाखवणार आहे ह्या भाजीबरोबर खाण्यासाठी. आणि ही इन्स्टंट मुगाची आमटी इथे दाखवणार आहे. चला तर मग मूग आपल्या इथे शिजवलेले आहे. मुगामध्ये काय काय पदार्थ घालून आपण ते मूग छान शिजवून घेतलेले आहे हे इथे सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कुकरला शिजवून घेतलेले आहे मूग. कुकर थंडगार झालेला आहे. आपण इथे कसे मूग शिजले ते बघूया आणि मुगामध्ये आपण काय काय घातलेलं आहे ते सुद्धा मी इथे दाखवणार आहे. मूग आपले एकदम छान शिजलेले आहेत. जवळून दाखवते. आणि हिरवी मिरची मी इथे तुकडे करून टाकलेली आहे. हिरवी मिरची तुकडे करून एक 4 मी हिरवी मिरची इथे घेतलेली आहे. एकदम छान आपले मूग इथे शिजलेले आहे. थोडीशी रवी आपण याच्यामध्ये फिरवून घेणार आहे. शिजवताना इथे मी 1 टीस्पून घातलेला आहे तेल, अर्धा टीस्पून इथे हळद घातलेली आहे, 2 चिमटे मी हिंग घातलेला आहे आणि 3 ते 4 इथे हिरवी मिरची मी घातलेली आहे. आणि याच्या 4 शिट्या मी करून घेतलेल्या आहे मुगाच्या. एकदम छान आपले मूग इथे शिजलेले आहे. हिरवी मिरची घालून हे जी मुगाची आमटी आपण बनवतो त्याचा स्वाद छान लागतो. तुम्हाला हिरवी मिरची खायची नसेल तर तुम्ही फोडणीच्या वेळेला लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये रवी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे अजून आपले ते छान प्लेन असं आपले दाणे होतील. रवीने थोडंसं आपल्याला हे जेवढं होईल तेवढं मॅश करून घ्यायचं आहे. एकदम पण जास्त करायचं नाहीये, कारण मूग छान शिजलेले आहेत. एकदम गाळ पण आपल्याला करायचे नाहीये. रवी फिरून झालेली आहे. यासाठी फार आपल्याला फोडणीचे साहित्य लागणार नाही. इथे बघा 7-8 मी लसणाच्या पाकळ्या आणि जिरं एकत्र असं हे कुटून घेतलेलं आहे. फोडणीची तयारी आपण आता करायची आहे. 2 टीस्पून मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालेले आहे. कढीपत्त्याची पानं मी हाताने थोडीशी असे तोडून घेतलेले आहेत. लसूण आणि जिरं जे कुटून घेतलेलं आहे ते टाकून आणि लसूण आणि जिरं पण आपलं व्यवस्थित इथे परतलेलं आहे. शिजून घेतलेले मूग आपल्याला घालायचे. थोडंसं इथे पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाणी घालू शकता, घट्ट किंवा पातळ कशी तुम्हाला हवे त्याप्रमाणे. चवीपुरतं इथे घालायचं आहे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. इथे आपल्या मुगाच्या आमटीला छान उकळी आलेली आहे. तर इथे भाकरीची तयारी आपल्याला आता करायची आहे. दुसऱ्या गॅसवरती मी कमी गॅस करून इथे आमटी आपली ठेवलेली आहे. इथे आता आपला ठेवलेला आहे तवा. तव्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी इथे घालून घेऊ. अंदाजे पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास गरम करायला ठेवून. इथे मी ताट घेतलेलं आहे. हे नाचणीचं पीठ आहे. इक्वल प्रमाणामध्ये मी इथे घेणार आहे. 4 चमचे मी इथे घेतलेलं आहे नाचणीचं पीठ. हे तांदळाचं पीठ आहे. 4 चमचे घेणार आहे तांदळाचं पीठ. हे पीठ आपल्याला मिक्स करायचे. पीठ आपण इथे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. जास्त एवढंच आपल्याला पाणी गरम हवंय, याच्यापेक्षा जास्त गरजेचं नाही.
पाणी अंदाजानेच आपल्याला इथे टाकायचं आहे। आता ही भाकरी माझ्या 3 तरी होतील याच्यामध्ये, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे। तुम्हाला भाकरी कमी करायची असेल तर पाणी कमी घ्यायचं आणि कमी पाण्यामध्येच मिक्स करायचं, नाही तर मग परत पीठ त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल। हाताला आपल्या असं वाटलं की आपण हे व्यवस्थित मिक्स करू शकतो, तेव्हा आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पीठ आपण आता पाणी घालून, गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स केलेले एका डिश मध्ये बाजूला आपल्याला हे गरम पाणी घालून आपण जे पीठ मिक्स केलं तर ते आपल्याला बाजूला असं काढून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला भाकरी करायला घ्यायची आहे। हे पाणी आता आपलं रूम टेम्परेचरचं थंडच पाणी आहे। गरम पाण्याचा वापर फक्त आपल्याला सुरुवातीला करायचा आहे। ही भाकरी दिवसभर सुद्धा कडक होत नाही। तुम्हाला याच्यामध्ये मीठ घालायचं असेल चवीपुरतं तर तुम्ही घालू शकता। व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। नवीन शिकणारे असेल सुद्धा तरी ही भाकरी अजिबात बिघडणार नाही, तुटणार नाही या पद्धतीने केली तर। ह्या पद्धतीने जर केली तर इथे पाण्याचं काही मेजरमेंट नाहीये, फक्त तुम्हाला पीठ या पद्धतीने करायचं आहे। साधी सोपी पद्धत इथे मी भाकरींची दाखवलेली आहे। थापायला इथे मी तांदळाचं पीठ घेते, तुम्ही नाचणीचं घेतलं तरी सुद्धा चालेल। हाताला फक्त थोडंसं पीठ लावले। एकाच हाताच्या साहाय्याने आपली जवळजवळ भाकरी 50% जास्त तयार होते। फक्त ती पद्धतशीर एक साइडने एक हाताचा एक या इकडून डाव्या हाताचा साइडला गोल गोल असं भाकरीला आकार देण्यासाठी फक्त लावायचा आहे आणि त्या पद्धतीने भाकरी थापायची। हे बघा, एकाच हाताने आपली भाकरी एकदम छान पातळ अशी ही भाकरी तयार होते। हे बघा, तवा आपला गरम झालेला आहे। आमटी पण आपली मस्त उकळलेली आहे। गरमागरम मुगाची आमटी आणि मिक्स पिठाची आपली भाकरी। पाणी लावलेलं आहे भाकरीला वरून। पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकरी उलटी करून टाकायची आहे आणि ही मुगाची आमटी आपली एकदम छान खळखळून इथे उकळलेली आहे। गॅस मी आता इथे बंद करते। वरचं संपूर्ण भाकरीचं पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी उलटी करून टाकलेली आहे। इथे आपली एक साइडनी भाकरी व्यवस्थित झालेली आहे। सर्व बाजूने व्यवस्थित कालथ्यावरती भाकरी ठेवून आणि आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाकरी भाजताना भाकरी फुगते, बाजूनी वाफ येते, तर त्यावेळेला काळजी घ्यायची आहे, आपला हात जळू शकतो। तरतरीत ह्या भाकरी फुगतात। पौष्टिक असते नाचणी, आपल्याला पचायला हलकी असते। वेट लॉस जर्नीमध्ये नाचणीची भाकरी आवर्जून खायला सांगतात आपल्याला। तर रोजच्या आहारामध्ये जर आपल्याला नाचणीची भाकरी असेल तर उत्तमच आहे। इथे आपली भाकरी छान झालेली आहे। मी तव्यावर घेऊन अशी दाखवते। तरतरीत फुगलेली आपली इथे नाचणीची आणि तांदळाच्या पिठाची भाकरी आपली इथे तयार झालेली आहे। सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत। मुगाची आमटी आणि मिक्स पिठाची जी भाकरी आपण तयार करून घेतलेली आहे, तर आपले इथे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत। इन्स्टंट मुगाची आमटी आपण इथे बनवलेली आहे। झटपट आमटी तयार होते आपली आणि त्याबरोबर ही भाकरी सुद्धा आपण झटपट केलेली आहे। तर तेवढ्या इक्वल पिठाच्या आपण ह्या 4 मोठ्या मोठ्या एक सारख्या साईजच्या भाकरी इथे आपण बनवून घेतलेल्या आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता। तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता। एखादी रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर जरूर करून बघा आणि कमेंट करा। आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।